तरुणपणामध्ये जर त्याला मुलगा मिळाला असता तर कदाचित विश्वासणाऱ्यांचा बाप झाला नसता, पण 100व्या वर्षी त्यांनी मुलगा मिळून दाखवलं आणि विश्वासणाऱ्यांचा बाप बनला. प्रिया, चाकोरीच्या बाहेर जाऊन जीवन जगा. असं आत्मिक जीवन तुमचं असू द्या की एकदा सगळं काही संपलंय तिथं सुरुवात होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि प्रभूच्या भयामध्ये तुम्ही चाला. ऐका, प्रभूच्या वचनामध्ये वाढत असताना, देवाच्या सानिध्यामध्ये चालत असताना देव काही लोकांकडे बारकाईनं पाहत असतो. तुम्ही इथे बसला, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी घटना त्याला घडवायच्या असतात आणि त्या घटना मानवी बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या घटना घडत असतात. तिथं मानवाचे विचार पण काम करत नाही, जिथं माणसाच्या डोक्यामध्ये अशी कल्पना पण येऊ शकत नाही की प्रभू असं करू शकतो, म्हणून त्याला देव म्हटलेला आहे. त्यास देव ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येते ना, त्यास देवाकडे जाताना तुमच्या ठराविक गरजांची अपेक्षा घेऊन देवाकडे जाऊ नका. आणि आज शास्त्र ज्यास तुम्ही उलगडून वाचाल त्यास तुम्हाला कळेल हे पुस्तक जिवंत पुस्तक आहे. त्या दिवसात घडलेल्या घटना आज सुद्धा घडू शकतात, कारण माझा देव काल आज युगानुयुग एकसारखा असणारा देव आहे. तो कधीच बदलत नाही. प्रिया, देव माणसामध्ये बदल करतो पण स्वतःमध्ये बदल करत नाही. तो माणसाला बदलतो, त्याचं परिवर्तन होतं आणि परिवर्तन करणारं देवाचं वचन आहे. देवाच्या वचनावर तुमचा विश्वास असला पाहिजे. त्याच देवाच्या वचनावर तुमचा विश्वास असतो ना, त्याच तुमची परिस्थिती बदलली जाते. म्हणून आशीर्वाद प्रार्थना भवन, जे तुम्ही ज्या ज्या मंडळीचे लोक आहात, पण मला या चर्चने बोलवलं आशीर्वाद प्रार्थना भवन म्हणून मग त्याला त्यांच्याविषयी बोलायचं नाही का. मला बोलवलं आशीर्वाद प्रार्थना भवन, मी दुसऱ्याविषयी बोलत तर ते कशाला मला बोलवतील. पण तुमच्यासाठी मी उत्तेजन देऊ इच्छितो की पहा, तुमची मंडळी ही उलथा पालत करणारी, औरंगाबादला हलवणारी मंडळी झाली पाहिजे. आणि शास्त्रात लिहिलं, मुठभर लोक पण जगाची उलथा पालत करतील. मुठभर असा, मुठभर असा. चर्च कोणतं का असेल, चर्च येशू ख्रिस्ताला डिव्हाइड करणारं चर्च कधी नसतं. काय घडलं क्रुसावरती ऐका. 2 तत्व, 2 सिद्धांत. एक सिद्धांत, येशू ख्रिस्तानं 12 शिष्यांना एकत्र करून भाकर घेतली, मोडली आणि म्हटला, घ्या हे माझं शरीर आहे. एक भाकर 12 शिष्यांमध्ये त्यांनी वाटली आणि म्हणतो, जशी भाकर एक आहे तसं तुम्ही एक असा. इकडे येशूनं ऐक्य निर्माण केलं शिष्यांमध्ये, एकाच भाकरीतनं, आणि ते सर्वजण एकाच प्याल्यातनं पिले. हे ख्रिस्ताचं शिक्षण आहे. आणि दुसरं शिक्षण काय, येशू ख्रिस्त क्रुसावर होता, क्रुसावर असताना त्याचा झगा काढला आणि सैनिकांनी त्याच्या झग्यात चिठ्ठ्या टाकल्या आणि तो झगा आपापसात वाटून घेतला. इकडं ख्रिस्त भाकरीचे तुकडे करून शरीर समजून सगळ्याला एक करतो आणि दुसरीकडं सैनिक ख्रिस्ताचा अंगावरचा झगा काढून त्याचे तुकडे करतात आणि निरोपयोगी झगा, एकदा झग्याचे तुकडे झाले तर ते कोणाला सुद्धा वापरता येऊ शकत नाही. हे एक दुसरा सिद्धांत आहे. म्हणून ख्रिस्ताला डिव्हाइड करू नका. ख्रिस्त जसा एक आहे तसं तुम्ही आणि मी एक असलं पाहिजे. एक शरीर, एक मन, एक विचार, कोणता का असेल. तुमचं चर्च कोणतं, माझं शिलो आहे, हे आशीर्वाद प्रार्थना भवन आहे, उजागरेंचं वेगळं आहे, बोरगे साहेबांचं वेगळं आहे, सगळ्यांचे वेगवेगळे चर्च आहे. पण चर्च वेगळं आहे म्हणून ख्रिस्त वेगळा नाही. सगळ्याला कव्हर करणारा ख्रिस्त एकच आहे आणि त्याच्या ऐक्यामध्ये आम्हाला वाढायचं. त्याच्यामध्ये आम्हाला वाढवायचं, प्रति दिवशी आम्हाला त्याच्यामध्ये चालायचं. म्हणून या दिवसामध्ये ख्रिस्त मंडळीकडे आणि लोकांकडे पाहत असताना काहीतरी अपेक्षा करत आहे. ऐका, तो तुमच्याकडनं अपेक्षा करत आहे. मला माहिती की आज रात्री तुम्ही अपेक्षेने आलेल्या. कुणाला तरी वाटतं आज माझ्यासाठी प्रार्थना करावी. जसं त्या ठिकाणामध्ये ते ब्रदर त्यांना साक्ष सांगताना त्यांना वाटलं खूप सांगताय, पण सांगताना लोकांना पाहिल्यावर थोडीशी भीती वाटते की काय बोलावं. मग त्यांनी सांगितलं 11 वर्ष वाट पाहत होतो की लेकरू व्हायला पाहिजे. आणि मला आठवतं त्या सभेमध्ये, ज्या सभेमध्ये प्रभूने त्यांना लेकरू दिलं, त्यावेळेस एक प्रगटीकरण प्रभूने मला दिलं होतं.
मला पण काल जे सांगितलं होतं की 15 वर्षापासून एक बहीण लेकराची अपेक्षा करत आहे, 15 वर्ष झाले आणि ती प्रार्थना करते की प्रभूनं लेकरू द्यावं आणि प्रभू तिला देणार आहे. काल ती बहीण आली आणि त्यांनी सांगितलं ते माझ्यासाठी होतं, 15 वर्ष मी प्रार्थना करत होते. मग आता देव बोलला तर ती गोष्ट करणार आहे, देव ते करणार आहे, 100% करणार. तसंच त्या सभेमध्ये मी असं बोललो होतो की आता तुझे दिवस संपलेले आहेत, अनेक वर्ष तू वाट पाहिली, परंतु आता प्रभू तुला लेकरू देणार. त्याने ते स्वीकारलं आणि त्याच्यानंतर देवानं त्यांना सुंदर मुलगा दिला. म्हणजे आजच्या सभेमध्ये तुम्ही पण काहीतरी अपेक्षेने आलेला आहात, पण तुमच्या जशा अपेक्षा आहेत तसा देव सुद्धा प्रत्येक व्यक्तीकडनं काहीतरी अपेक्षा करत, आणि आज देवाच्या अपेक्षा मी पाहावं. परंतु हे देखील मी त्या ठिकाणामध्ये सांगणार, बऱ्याच लोकांनी येशूचा अपेक्षाभंग केलेला आहे. अपेक्षाभंग. तुम्हाला जशा अपेक्षा आहेत ना तशा देवाला तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे, चर्चकडनं अपेक्षा आहे, माझ्याकडनं अपेक्षा आहे पालक म्हणून, प्रत्येक व्यक्तीकडनं देवाला अपेक्षा आहे. परंतु तुम्ही देवाकडनं अपेक्षा करता, परंतु देवानं तुमच्याकडनं अपेक्षा केल्यानंतर आम्ही सगळेजण ज्या अपेक्षेनं प्रभू आमच्याकडे बघत असतो. ऐका, तुमच्याकडं देव काहीतरी अपेक्षेनं पाहत असतो. एक वचन वाचू म्हणजे तुम्हाला ते समजेल काय काय प्रभूच्या अपेक्षा आहे आणि कशा प्रभूच्या अपेक्षा भंग झाल्या. मार्काचं शुभवर्तमान त्याचा 22वा अध्याय 21वा अध्याय आणि 12 पासून 14 पर्यंतची वचन वाचूया. मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 12 वचन. मार्क शुभवर्तमान 11वा अध्याय 12 पासून 14 पर्यंतची वचन. मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय 12 पासून. अंजिराचे निष्फळ झाड. अंजिराचं निष्फळ झाड. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा प्यालाने डरवलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. पाल्यानं डवरलेले एक अंजिराचं झाड त्याला दुरून दिसलं आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळलं नाही. कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. आता बाकीच्या गोष्टीकडे आपण जाणार आहे, पण एका वचनाकडे लक्ष लावणार. असं लिहिलं, येशू ख्रिस्त त्यानं बेथानीमध्ये प्रवेश केला आणि एक पाल्यानं डवरलेलं झाड त्यानं पाहिलं आणि त्या झाडाकडे तो अपेक्षेनं गेला. माझा विषयच आहे, देव प्रत्येक झाडाकडे अपेक्षेनं पाहतो असं लिहिलंय. मी एक उग्र स्वरूपी दुर्जल पाहिला, तो आपल्या जागी विस्तारलेला होता. झाडाची उपमा त्याला दिली. इस्रायला संबंधानं सुद्धा म्हटलं, अंजिराच्या झाडाला पालवी फुटेल हे तुमच्या लक्षात येईल तेव्हा माझं येणं होणार आहे. इस्रायला संबंधानं तो बोलला, त्याला ते झाड म्हटलेलं आहे. अजून आज पवित्र शास्त्रामध्ये तुझी मुलं जैतुनाच्या वृक्षासारखी असतील. झाड आहे. तुम्ही आणि मी प्रत्येक जण जे या ठिकाणामध्ये आलेलो आहोत, जसं तुम्हाला प्रभूकडनं अपेक्षा आहे तसं प्रभूला पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे हा मोठा प्रश्न आहे. अपेक्षेनं तुम्ही आलेला. कोणाला नोकरीची अपेक्षा आहे, कुणाला मिनिस्ट्रीमध्ये एक प्रकारचा आणि लिफ्ट पाहिजे पुढे नेण्यासाठी, बिझनेसमध्ये कुणाला तरी फ्लो पाहिजे, कुणाचं तरी काही गमावलं ते त्यांना परत मिळालं पाहिजे. कुटुंब उद्ध्वस्त होत असलेले कुटुंब त्याच्या स्थिरतावर व्हायला पाहिजे. जॉबची गरज आहे, लेकराची गरज आहे, लग्न व्हायला पाहिजे. किती अपेक्षा प्रभूकडे घेऊन आलेला. या सगळ्या अपेक्षा तुम्ही प्रभूकडे घेऊन येत असताना तुम्हाला वाटतं की अपेक्षा भंग नाही व्हायला पाहिजे. प्रत्येक सभेमध्ये तुमच्याकडे अपेक्षा आहे, पण किती लोक असे आहेत की जे देवाला विचारतात, माझ्याकडनं तुझी काय अपेक्षा आहे, मी काय केलं पाहिजे. देवाला पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे ना. मानव निर्माण केल्यावर देवाची एक अपेक्षा होती, सगळ्या झाडाची फळं खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, एवढीच अपेक्षा देवाची त्याच्याकडनं होती. सगळं खा, तुझ्या स्वाधीन केलेलं आहे. आकाशातली पाखरं, समुद्रामधले मासे आणि उडणारे पक्षी पशु सगळ्यांवरती तुझी सत्ता आहे. सगळं तुझ्या भल्यासाठी, सगळं तू खा. अपेक्षा काय, एका झाडाचं फळ खाऊ नकोस. म्हणजे देव तुमच्याकडनं अपेक्षा करतो, परंतु आम्हाला
अपेक्षित असणारा देव काय? त्यानं सगळं आम्हाला दिलं पाहिजे, त्यांनी शांती दिली पाहिजे, त्यांनी नोकरी दिली पाहिजे, त्यांनी लग्न केलं पाहिजे, त्यांनी घर दिलं पाहिजे, त्यांनी पैसा दिला पाहिजे, त्यांनी कर्ज फेडलं पाहिजे, त्यानं नवऱ्याची दारू सोडली पाहिजे, त्यांनी माझी मुलं चांगली केली पाहिजे. सगळं आम्ही देवाकडनं अपेक्षा करतो. आणि तुम्ही देवाकडनं अपेक्षा करत असताना आम्ही प्रभूकडे जाताना काय म्हणतो? देवा माझ्याकडनं काही अपेक्षा धरू. मग आम्ही त्या ठिकाणामध्ये प्रार्थना करतात, आम्ही तुला काही देऊ शकत नाही. बऱ्याच लोकांची प्रार्थना असते बघा, दानपत्राची प्रार्थना नाही का? जे दिले त्यांना आशीर्वाद देईन, ज्यांनी नाही दिलं. कुठून शिकला हो ही प्रार्थना तुम्ही? बायबलमध्ये तर सांगितलं द्या म्हणजे तुम्हास. आणि मग तुमचं बायबल तुम्ही तुमची अपेक्षा काय? आम्ही दिलं नाही तरी आम्हाला आशीर्वादित करा. आम्ही आमच्या तत्वाप्रमाणे देवाला फिरवण्याचा प्रयत्न. शास्त्र काय सांगतं? देवाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. देव तुमच्याकडनं अपेक्षा करतो. काय अपेक्षा करतो? अंजिराच्या झाडानं मला फळ द्यावं. डबरलेलं झाड नकोय त्याला. कित्येक वेळा डबरलेल्या झाडासारखं आम्ही येतो आणि फळाची अपेक्षा असताना फळ झाडावरती दिसत नाही. आता हंगामासंबंधाने मी बोलणार नाही की त्यावेळेस त्या अंजिराच्या झाडाचा हंगाम नव्हता, ते नाही मी बोलणार. हंगामासंबंधाने नाही मी बोलत, अपेक्षेसंबंधानं बोलत आहे. प्रभूची अपेक्षा काय? प्रत्येक धार्मिक व्यक्तीनं, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती, चर्चला जाणारा प्रत्येक व्यक्ती, देवावरती हक्क गाजवणारा प्रत्येक व्यक्ती, प्रार्थना करणारा प्रत्येक व्यक्ती, सेवा करणारा प्रत्येक पालक, माझ्याकडनं देवाची अपेक्षा आहे. मी तुम्हाला बोलतो ना, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आता प्रार्थना करताना माझी अपेक्षा काय असते? मी इथं स्टेजवरती चढलो आणि स्टेजवरती चढलं, माझी अपेक्षा काय? तेव्हा पुष्कळ लोक प्रार्थनेसाठी येतील, पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये साक्ष घडो. मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवेल त्यांची साक्ष असू दे. त्या लोकांना आणि जे काही प्रश्न घेऊन आले आणि त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांना आरोग्य मिळालं पाहिजे, त्यांना समाधान मिळालं पाहिजे, त्यांना सांत्वन मिळालं पाहिजे आणि त्या लोकांना माझ्या प्रार्थनेच्या द्वारे त्यांची बंधनं तुटली पाहिजे, ही अपेक्षा माझ्याकडे. तिकडे प्रभू मी हे सगळं करताना म्हणतो मला पण तुझ्याकडनं अपेक्षा आहे ना, तू पण फळ द्यावं. तू फळ देशील तर जशी तुझी अपेक्षा पूर्ण होईल तशी माझी अपेक्षा पूर्ण होणार आहे. कॉम्बिनेशन आहे. देवाला आणि तुम्हाला हातात हात घालून चालावं लागणार आहे. जेवढ्या अपेक्षा तुम्ही देवाकडनं करता, देव पण तुमच्याकडनं अपेक्षा करत आहे. पण देवाच्या अपेक्षा आहे तरी काय? अंजिराच्या झाडाकडे जाऊन त्यानं अपेक्षा केली की अंजिराच्या झाडानं फळ द्यावं. तुमच्याकडनं पण देवाची अपेक्षा आहे. परंतु होतं काय माहिती का? आम्ही देवाकडे पाहताना आमचा दृष्टिकोन काय? देवानं सगळं दिलं पाहिजे, देवानं काम केलं पाहिजे, देवानं प्रार्थना ऐकल्या पाहिजे. आणि देवानं जर प्रार्थना, मला एक फोन 2 आठवड्यापूर्वी आला होता. खूप प्रश्न आहेत माझ्या जीवनामध्ये. आणि मग पाळक साहेब, लांबून मी गावावरून येत आहे, मग किती रविवार तुमच्या चर्चला यायला पाहिजे म्हणजे माझे प्रश्न सुटते. म्हटलं काय? नाही, किती रविवार तुमच्या चर्चला यायला पाहिजे म्हणजे माझे प्रश्न सुटतील. म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही रविवारी चर्चला आल्या तुमचे प्रश्न सुटतील? म्हटलं दर रविवारी यायला पाहिजे. नाही, मग मी लांब राहतो. मग जवळच्या चर्चमध्ये जा ना. लांब राहतो मग तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या चर्चमध्ये? माझ्या चर्चमधला प्रभू तिथेही त्या चर्चमध्ये पण आहे, तिथेही काम करतो. त्याला अपेक्षा काय? तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद यायला पाहिजे तर तुम्ही त्याच्या घरात यायला पाहिजे. तुझ्या घरात उभं राहणाऱ्यांची केवढी धन्यता. आशीर्वाद, धन्यता म्हणजे आशीर्वाद. कोण आशीर्वादित होणार आहे? जो प्रभूच्या घरामध्ये राहतो तो आशीर्वादित होणार आहे. म्हणजे अपेक्षा आमच्याकडे काय? एकदा आलो की तो आम्हाला आशीर्वाद द्यावा, एकदा आलो तर आमचा प्रश्न सुटावा. पण आज आम्ही जी गोष्ट पाहणार आहोत, प्रभू प्रत्येक व्यक्तीकडनं काहीतरी अपेक्षा करते. एक अजून वचन वाचू म्हणजे देवाच्या अपेक्षा आमच्या बाबतीमध्ये काय ते आम्हाला समजणार आहेत. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 36 पासून 46 पर्यंतची वचनं. लुकाचं शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि त्याची 36 पासून 46 पर्यंतची वचनं वाचणार आहोत. येशूच्या चरणास तैलाभंग व 2 कर्जदारांचा दृष्टांत. परुषातील कोणा एकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली. परुषातल्या कोणी एकानं त्याला आपल्या इथं भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या परुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो परुषाच्या घरात जेवायला बसला आहे.
परुषाच्या घरात जेवायला बसला आहे. हे ऐकून ती सुगंधी तेलाची हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली अलावस्त्र कुपी घेऊन आली. आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. त्याचे पाय भिजवू लागले. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले. डोक्याच्या केसांनी ते पुसले. त्याच्या पायाचे मुके घेतले. त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. त्यानं सुगंधी तेल लावलं. तेव्हा ज्या पुरुषानं त्याला बोलावले होते त्याला बोलावलं होतं त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटलं हा संदेष्ट असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे म्हणजे ती पापी आहे हे त्याला ओळखले असते. तेव्हा येशूने त्याला म्हटलं शिमोन मला तुमच्या बरोबर काही बोलायचं आहे. तो म्हणाला गुरुजी बोला. एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाला 500 रुपये देणे होते व एकाला 50 होते. देणे फेडण्यास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्यांनी त्या दोघांना ते सोडलं. तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करेल शिमोनाने उत्तर दिलं ज्याला अधिक सोडलं तो असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला बरोबर ठरवलं. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटलं तुम्ही या बाईला पाहताना मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले. आपल्या केसांनी पुसले. तुम्ही माझा मुका घेतला नाही परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही परंतु हिने माझ्या पायास सुगंधी तेल लावलं. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो हिची जी पुष्कळ पापे आहेत यांची तिला क्षमा झाली आहे. पापांच्या क्षमेसाठी प्रत्येक व्यक्ती देवाकडनं अपेक्षा करतो आणि येशू ख्रिस्त ज्या पुरुषाच्या घरामध्ये जेवायला गेला त्या पुरुषाच्या घरामध्ये जेवायला गेल्यावर येशू ख्रिस्तानं सुद्धा त्या घराकडनं काहीतरी अपेक्षा केली. ऐका, आम्ही जे बसलोय ना स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी जी आमची तळमळ आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमची जी प्रार्थना आहे, भूकंप झाल्यावर तुमची प्रार्थना आहे, करुणा झाल्यावर तुमची प्रार्थना आहे, करुणा आल्यावर तुमची प्रार्थना काय प्रार्थना होती? मेलो तर प्रभू स्वर्गामध्ये तरी जाऊ दे. कुणाला जगण्याची आशा नव्हती त्यावेळेस. आणि बिछाण्यावरती पडलेला प्रत्येक व्यक्ती जर प्रार्थना काय अपेक्षेनं प्रार्थना करत होता, एक तर मरण टाळावं आणि मेलो तर मेल्यावर स्वर्गात पोचायला पाहिजे, म्हणजे पाप क्षमा मिळून स्वर्गामध्ये पोचावं. पण पाप क्षमा फुकट कशी मिळणार आहे? अपेक्षा आहे ना प्रभूची. काय अपेक्षा आहे? शिमोनाच्या घरामध्ये आला, शिमोनानं जेवणावळ केली आणि जेवणावळ करत असताना त्याच्या घरामध्ये एक स्त्री आली. ऐका, प्रभूच्या या ठिकाणच्या 4 अपेक्षा तुम्हाला सांगणार आहे. 4 अपेक्षा. हे प्रार्थनेला जमलेले लोक आहेत. ज्या घरामध्ये येशू ख्रिस्त आला आणि तिथं सगळे प्रार्थनेला लोक जमलेले. आज तुम्ही पण प्रार्थनेला जमलेला, पण तुम्ही जमला आणि तुम्ही अपेक्षा घेऊन प्रभूकडे आलेला. तुम्हाला वाटतं प्रभूनं काहीतरी केलं पाहिजे, पण आज रात्री मी तुम्हाला सांगतो, जशी तुमची अपेक्षा आहे तशी प्रभूची सुद्धा इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडनं एक अपेक्षा. कोणती अपेक्षा? त्या घरामध्ये एक स्त्री आली आणि ती स्त्री येशूच्या चरणावरती आपले अश्रू टाकत आहे आणि तो त्या शिमोनाला बोलवून म्हणतो, इकडे. शिमोनाची चर्चा काय माहिती का? त्या बाईनं येशूला हात लावला. ती बाई कोण आहे? हा जर संदेश असताना तर या पापी स्त्रीला त्यांनी ओळखलं असतं. ग्राउंड वरती बसलेले प्रत्येक लोक इथं आलेल्या व्यक्तीकडे याच भावनेनं बघत आहेत. काही लोक एकमेकाला ओळखत आहेत. तुमचा स्वभाव, तुमचं घर, तुमचा परिवार, तुमचं व्यक्तित्व आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहत असताना, जसं ज्याच्या घरामध्ये प्रार्थना होती ना त्या घरामध्ये प्रार्थना असताना त्या व्यक्तीनं त्या बाईकडे पाहून आणि तिला तो काय म्हणत आहे? ही पापी स्त्री आहे.
लोकांची चर्चा, लोकांचं बघणं. कोणतं बघणं आहे त्यांचं? जक्कयाच्या घरामध्ये गेल्यावर सुद्धा जक्कया बरोबर येशू जेवत असताना येशूच्या शिष्यांना बोलवून त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो ते असणारे सगळे पुरुष हेच बोलत होते, तुमचा गुरु पापी लोकांबरोबर जेवतो, पापी लोकांबरोबर उठतो बसतो. का तर लोकांना आणि देव त्यांच्याकडे पाहताना मोठ्या अपेक्षेनं पाहते. कोण काय पाहणं आहे प्रभूचं? त्यांना सांगितलं या जगामध्ये मी चांगल्यासाठी आलो नाही, नीतिमानासाठी आलो नाही. देवाच्या पुत्राचं येणं धार्मिकासाठी नाही तर पाप्यांना तारण देण्यासाठी झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल व्हावा, प्रत्येक व्यक्ती सुटावी, प्रत्येकाचं जीवन बदललं जावं. परंतु बदल होत असताना धार्मिक लोक पापी लोकांकडे एक वेगळ्या नजरेनं पाहतात. प्रभूची अपेक्षा काय? प्रभू म्हणतो, अरे तुम्ही माझे पाय धुतले नाहीत, तुम्हाला तेवढे सुद्धा मॅनर्स नाहीत. गुरु घरामध्ये आल्यावर गुरुचे पाय धुवायला पाहिजेत, पण तुमच्यामध्ये एकामध्ये सुद्धा ते आणि धमक नाही. एक व्यक्तीला सुद्धा माझी अपेक्षा समजली नाही. तुम्ही फक्त घरामध्ये बसला आणि माझ्या समोर जेवण वाढलं, पण तुमच्यातल्या एकानं सुद्धा पाय धुतले नाहीत. ऐका, या ग्राउंड वरती बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडनं प्रभूची अपेक्षा काय? जी मर्यादेनं अपेक्षा पूर्ण केली तीच अपेक्षा तुमच्याकडनं प्रभू करा. काय अपेक्षा केली मर्यादेनं? आसमानी त्याचे पाय धुतले. हो, रडत होती एकसारखी, पश्चाताप करत होती. हा गुरु आधी मला भेटला असता, हा देव आधी मला भेटला असता तर किती बरं झालं असतं. व्यभिचार करण्यामध्ये, पाप करण्यामध्ये सारं आयुष्य मी खर्च करून टाकलेलं. लोकांनी येऊन माझ्याबरोबर पाप केलं, पण एकाने सुद्धा मला जीवनाचा मार्ग दाखवला नाही, एकाने सुद्धा मला चांगला मार्ग दाखवला नाही. परंतु मसीहा आला, ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आला आणि ख्रिस्त जीवनात आल्याबरोबर पाप करणाऱ्यानं माझ्या बरोबर पापाचा आनंद घेतला. परंतु आता माझ्या पापाचा भार वाहून वाहून एक दिवशी मला नरकात पडावं लागणार होतं, परंतु ख्रिस्तानं मला स्वर्गाची वाट दाखवली. आणि ही गोष्ट तिच्या अंतःकरणाला एवढी भिडली की ती म्हटली, आता पाप सोडेल पण ख्रिस्ताचे पाय सोडणार नाही. आज रात्री ग्राउंड वरती अशा निर्णयाचे लोक असले पाहिजे, पाप सोडेल पण ख्रिस्ताला सोडणार नाही. पाप सोडायला पाहिजे, ती अपेक्षा प्रभूला तुमच्याकडनं. आलात तुम्ही ग्राउंड वरती बसलेला आहात, गवरलेल्या झाडासारखं तुमचं जीवन असेल. गेले 3 दिवस तुम्ही या ठिकाणामध्ये बसत आहात, 3 दिवस अपेक्षा करत आहात. वचनासाठी भूक आणि तहान तुमच्याकडे लागलेली आहे. अपेक्षा करतात, प्रभू तू बोलावं. प्रत्येक जण अपेक्षा करताय, देवाचं वचन आमच्यामध्ये काम करावं, देवाच्या वचनाचा स्वीकार आम्हाला करावा. परंतु प्रिय देवाचे लोक हो, लक्षात ठेवा, प्रभूचं वचन ज्यांनी ऐकलं ना त्यांचं जीवन बदललं. जक्कयाचं जीवन बदललं. कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. अहो, असा निर्णय घेणारा एक व्यक्ती या ग्राउंड मध्ये असावं. ही मीटिंग संपल्यावर त्याची साक्ष असावी, पूर्वी व्यभिचारात होतो पण आता मी पाप सोडलेला आहे. पूर्वी दारू पित होतो, गुटखा खात होतो, तंबाखू खात होतो, मिस्त्री लावत होतो, परंतु प्रभूनं यातनं मला काढलं. पूर्वी सर्व प्रकारची घाणेरडं आणि माझं जीवन होतं, परंतु प्रभूनं मला बदलून टाकलेले. अशा निर्णयाचे लोक या मीटिंग मध्ये प्रभूला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, ज्याचं जीवन बदललं त्या बदललेल्या जीवनाकडे प्रभूचं विशेष लक्ष असतं. ज्यांनी बोलवलं त्याच्याकडे लक्ष नव्हतं, पण बोलवलेल्या भरवलं कोणी माहिती का? आशीर्वाद प्रार्थना भवन. तसं शिमोनानं येशूला बोलवलं. शिमोनाचं काम आशीर्वाद प्रार्थना भवन करत आहे. लोक आले, पण आलेल्या लोकांमध्ये फक्त एकच स्त्री होती, एकच व्यक्ती होती की त्या स्त्रीनं मगाशी बाळक साहेब बोलता म्हटलं, त्या दिवशी प्रभू माझ्याशी बोलला, मी संधी साधून घेतली, मी सगळं सोडलं. पत्नी म्हणत होती याचं मन बदलावं, या व्यक्तीला प्रार्थना आवडत नव्हती, सेवक आलेल्या घरामध्ये आवडत नव्हते, पण पत्नीची प्रार्थना होती, देवा त्याचा ताबा घे, या व्यक्तीला ख्रिस्त समजू दे, मिनिस्ट्री समजू दे, सेवा समजू दे. आणि त्या बहिणीची प्रार्थना, त्या पाळकीनबाईची प्रार्थना, या प्रार्थनेनं एक मिस्त्री ज्याच्या हातामध्ये थापी होती आज त्याच्या हातामध्ये बायबल आहे. हीच गोष्ट प्रभू या मीटिंगच्या द्वारे कोणाकडनं तरी अपेक्षित करत आहे की तुमच्या हातातली बाटली जावी आणि तुमच्या हातात पवित्र शास्त्र यावं, तुमच्या हातातली सिगरेट जावी, तुमच्या हातामध्ये पवित्र शास्त्र यावं, तुमच्या हातामधला सुरा जावा आणि तुमच्या हातामध्ये जी जिवंत देवाचं वचन तलवार आहे ती तलवार तुमच्या हातामध्ये यावी. या तलवारीनं लक्षात ठेवा, तुमच्या हातातली तलवार आणि लोकांना मरण देईल, पण पवित्र शास्त्र तलवार लोकांना जीवन देईल. आणि अशा प्रकारच्या अपेक्षा प्रभू करत आहे की तो म्हणतो मला तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे, तर तुम्ही जसं त्या स्त्रीनं आसवांनी माझे पाय धुतले
तुमच्यामध्ये कोणतरी एक आहे का? कोणतरी एक बहीण, कोणतरी एक भाऊ ज्याला चुटपुट लागते. कोणातरी एका व्यक्तीला वाटतं अरे कालपर्यंत केलं ते खूप पाप होतं. प्रत्येक पापाचं वेतन मरण आहे. पाप केलेल्या प्रत्येक पापाचं तुम्हाला किंमत चुकवावी लागणार. हे तरुणा, तुझ्या तरुणपणामध्ये तुझं अंतःकरण तुला उल्हास दे. तुझ्या मनास येईल त्याप्रमाणे वाग. पण तुझ्या प्रत्येक गोष्टीचा झाडा हिशोब तुझ्यापासून घेणार आहे. जजमेंट होणार आहे. कोणी चुकणार नाही. जजमेंट करताना धार्मिक, अधार्मिक, नीतिमान, अनीतिमान, चांगला, वाईट या सगळ्यांचा न्याय होणार आहे. देवाच्या सानिध्यामध्ये येऊन जर प्रभू आमच्याकडनं अपेक्षा करत असताना नुसतं डवरलेलं जीवन घेऊन जाऊ नका. कोणीतरी मला सांगितलं, नवरा खूप चांगला आहे माझा, घरामध्ये शास्त्र वाचन करतो, माझा नवरा खूप प्रार्थनाशील आहे, पण पाळत साहेब तो दारू पिऊन सुद्धा येतो. ही कुठली धार्मिकता आहे? डवरलेलं जीवन आहे. प्रभू अपेक्षा करतो शास्त्र हातात धरण्यापूर्वी हे शास्त्र पवित्र आहे, ज्याला पवित्र म्हटलेलं आहे. पवित्र म्हणजे माणसाला शुद्ध करणारी गोष्ट, त्याला पवित्र म्हटलेलं आहे. पवित्र केव्हा होतं? जेव्हा हे वचन तुम्हाला शुद्ध करतं तेव्हा तुम्ही पवित्र होता. व्यसन तुमच्यामध्ये, व्यभिचार तुमच्यामध्ये, वाईट बोलणं तुमच्याकडे, हेटा आहे, निंदा आहे, कुचेष्टा आहे, एकमेकाला वाईट बोललंय, सगळे स्वभाव तुमच्यामध्ये, व्यसन तुमच्यामध्ये. आणि मंदिरामध्ये तुम्ही जात आहात, प्रभू अपेक्षा करतो अरे बदल. आता संधी दिली तुला मी, 2023 वर्ष हातातून निसटून गेली, त्याच्यामध्ये बदलला नाही. 24 मध्ये बदल करणं अपेक्षित आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज रात्री देव अनेक लोकांकडनं बदलाची अपेक्षा करत आहे. बदल व्हावा, रडावं, पश्चाताप करावा, आपल्या पापांची कबुली द्यावी. लोक तुम्हाला किती पण नावं ठेवू द्या, परंतु लक्षात ठेवा, जेव्हा परिवर्तन होतं त्यास लोक तुमचं परिवर्तन बघणार नाही, पण येशू ख्रिस्त ज्यास तुमचं परिवर्तन करतो, या परिवर्तनाला जग बघतं आणि जग तुमचं परिवर्तन स्वीकारतं. आणि म्हणून ख्रिस्त अशा लोकांच्या जीवनामध्ये बदल करत आहे की ज्या लोकांना आज रात्री मर्यादेसारखं त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असावे. अश्रू असू द्या. सभा अशाच संपू नका. असं सभेमधनं कधी जाऊ नका. खूप अपेक्षा तुम्ही प्रभूकडनं केल्या, तुमच्या अपेक्षा कधीच संपणार नाही. प्रति दिवशी नवीन अपेक्षा घेऊन तुम्ही प्रभूकडे येणार आहे. एकदा तरी प्रभूची अपेक्षा पूर्ण करा ना, एकदा तरी फळ द्या ना त्याला. शिमोनाच्या घरामध्ये कोणी त्याला पाय धुण्यासाठी पाणी दिलं नाही, पण मरिया आपल्या अश्रूंनी त्याचे पाय धुतले. आणि प्रभू म्हणतो त्या शिमोनाला, तो म्हणतो शिमोना, अरे मला अपेक्षा होती गुरु घरात आल्यावर तुम्ही पाय धुवावेत, परंतु तुम्ही पाय धुतले नाही. पण इथं एक मरिया नावाची, जिला तू नाव ठेवतो ना, ती बाई तर सगळं पाणी, अश्रूंचं पाणी माझ्या पायावर ओतत आहे, रात्रंदिवस ती रडत आहे. म्हणजे प्रभूला त्या घरामध्ये अपेक्षा काय होती माहिती का? एकानं तरी रडावं या मरियेसारखं. आज रात्री मी तुम्हाला सांगतो, किती पण लोक असू द्या, पण एकाच्या डोळ्यातले अश्रू प्रभूची अपेक्षा पूर्ण करणार. एकाच्या डोळ्यातले अश्रू, एक व्यक्तीचा पश्चाताप, एक व्यक्तीचे जीवन बदलणं. मला माहिती आहे मीटिंगसाठी प्रचंड खर्च झालेला. एवढी मोठी सभा करणं साधी गोष्ट नाही, पण मीटिंगचं सार्थक कधी होणार? जेव्हा एक साक्ष ऐकायला येईल ना. त्या ख्राइस्टचर्चच्या ग्राउंड वरती सभा झाली आणि त्या सभेमध्ये माझं बदल झाला, माझं परिवर्तन झालं. हे परिवर्तन या मीटिंगचं सार्थक असणार. एक व्यक्ती प्रियानो, एकाची अपेक्षा करत आहे, एक बहीण, एक भाऊ, जिला असं वाटलं पाहिजे नाही आता सगळं सोडणार आहे, प्रभूला सेवेसाठी बोलवलं, चला आता सेवा करणार. कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवणार नाही. प्रभू पाहतो फळ द्यावं. 3 दिवस देवाचं वचन गाजवत आहे, तो फळ देऊ दे. लोकांना फळ द्यायला सांग. औरंगाबादच्या लोकांना फळ द्यायला सांग. जालन्याच्या लोकांना फळ द्यायला सांग. छावणीतल्या लोकांना फळ द्यायला सांग. भावसिंगपुरातल्या लोकांना फळ द्यायला सांग. वैजापूरच्या लोकांना फळ द्यायला सांग. हो, ते फळ अपेक्षित आहे. असं जाऊ नका. हात जोडून विनंती करतो, सभा अशाच नसतात, या सभेमध्ये फळाची अपेक्षा आहे. आज रात्री असे फळ देणारे लोक, प्रभू म्हणतो कोण आहे ते मला फळ देणार आहे? कोण रडणार आहे? कोण पश्चाताप करणार आहे? कोण समर्पण करणार आहे? कोण म्हणणार आहे प्रभू या जीवनाला कंटाळून गेलेले, हे पाप करत करत आयुष्य खर्च केलं, आता मला कंटाळ आला, मला उमग आलं, मला माझ्यासाठी नाही, मला तुझ्यासाठी जगायचंय, माझं जीवन संपलं, आता नव्या जीवनाला सुरुवात मी करत आहे. एक परिवर्तन, एक परिवर्तन, एक परिवर्तन, एक पश्चाताप, एक अश्रूचा बांध फुटेल आणि प्रभू स्वर्गात तो म्हणेल खरोखर माझं येणं,
ख्रिस्ताचं बलिदान कधीच वाया जाऊ देऊ नका. आता साध आणि प्रतिसाद होऊ द्या. तुम्ही म्हणा, माझ्या प्रभू आजपर्यंत खूप पाप केलं, पण आता तुला जीवन समर्पित करत आहे. फळ पाहिजे. तिने अश्रून त्याचं चरण घेतलं. अश्रून चरण घेतलं. काय एवढं अंतःकरण कठीण होतं? पाप केल्याबद्दल बिलकुल वाईट वाटत नाही. आणि पाप